रसिक श्रोते हो, ओम नमः शिवाय। श्रावण मासानिमित्त आपण शिवलीलामृत ग्रंथाचे श्रवण करत आहोत। आज आपण 6वा अध्याय ऐकणार आहोत। यामध्ये सोमवार व्रतमहिमा सांगितलेला आहे। पूर्वी आर्यवृतात चित्रवर्मा नावाचा एक राजा राज्य करीत होता। पूर्वीच्या नलराजा किंवा सत्यव्रती हरिश्चंद्राप्रमाणे तो अतिशय पुण्यवान होता। तो गोब्राह्मण प्रतिपालक सुद्धा होता। तो आपल्या प्रजेचे अतिशय प्रेमाने पालन करत होता। शत्रूला त्याची भीती वाटत होती। भगीरथाप्रमाणे तो फार प्रयत्नशील होता। मारुतीप्रमाणे बलवान, समरंगणात भार्गव आणि कर्णाप्रमाणे दानशूर होता। शंकर आणि विष्णूची भक्ती करत होता। त्याला त्याच्यासारखे शूर असणारे अनेक पुत्र होते, कन्या मात्र नव्हती। मुलीसाठी त्याने देवांना अनेक नवस केले, त्यामुळे त्याला एक सुंदर मुलगी झाली। ती इतकी सुंदर होती की तिला कोणाची उपमा द्यावी हेच कळत नव्हते। तिच्या जन्माच्या वेळी राज्यातील अनेक श्रेष्ठ ब्राह्मण राजवाड्यात जमले होते। तिची अचूक जन्मवेळ पाहून पत्रिका मांडून एक विद्वान ब्राह्मण म्हणाला, पृथ्वीची स्वामिनी होण्याचे सुयोग या कन्येच्या कुंडलीत आहे। ती खरोखरच 10,000 वर्षे या पृथ्वीवर राज्य करेल। हे त्याने सांगितलेले भविष्य ऐकून राजा मनामध्ये खुश झाला आणि त्याने जमलेल्या ब्राह्मणांना सर्वजणांना तृप्त इतके केले की त्यांना धनधान्य, अलंकार, उत्तम प्रकारची वस्त्रे दिली। मुलीचे बारसे मोठ्या थाटात केले। रूपाची सीमा या कन्येपाशी झाली, म्हणजे हिच्याहून सुंदर स्त्री आज दुसरी पृथ्वी तलावर कुणीही नाही, म्हणून राजाने तिचे नाव सीमंतिनी असे ठेवले। सर्वत्र अतिशय आनंद चालला होता। एक पंडित म्हणाला, हे सांगितलेले सर्व भविष्य खरे आहे, पण सीमंतिनीस तिच्या 14व्या वर्षी वैधव्य योग आहे। काहीही करून तो टळला पाहिजे। पंडिताचे भाषण ऐकून राजा मनातून खिन्न झाला। पंडित पुढे म्हणाला, राजा, चिंतेचे कारण नाही। शंकराच्या कृपेने सौभाग्यवर्धन होईल याची खात्री बाळग। तू शंकराची भक्ती कर। मी बोललो ते कधीही खोटे होणार नाही आणि तो भगवान शंकर असे होऊही देणार नाही। राजाने सर्व ब्राह्मणांना प्रणाम केला। सर्व आमंत्रित ब्राह्मण व इतर पाहुणे मंडळी आपापल्या घरी निघून गेले। सीमंतिनी आता पौर्णिमेच्या चंद्रासारखी सुंदर दिसत होती आणि ती उपवर होत होती। तिच्यासारख्याच तिच्या सुंदर मैत्रिणी नेहमी तिच्याबरोबर असत, तिच्याशी गप्पा मारत। त्यांच्या तोंडून एकदा तिने ऐकले होते, आपल्याला 14व्या वर्षी वैधव्य येणार आहे, असे भविष्य पूर्वीच एका पंडिताने सांगितलेले आहे। ते ऐकल्यानंतर सीमंतिनी मनातून घाबरली होती। म्हणूनच एके दिवशी तिला ऋषी याज्ञवल्क्यांची पत्नी मैत्रेयी भेटली। तेव्हा तिचे पाय धरून गहिवरल्या आवाजात सीमंतिनी म्हणाली, हे माते, तुला मी शरण आले आहे। माझे सौभाग्य रक्षण करण्यासाठी तू मला व्रत सांग। मी कोणाचे व्रत करू हे सांग। मग तिला धीर देत मैत्रेयी म्हणाली, मुली शांत हो, मी सांगते ते तू ऐक। तू सोमवारचे व्रत धर। मी तुला पंचाक्षरी मंत्र देते, तो कायम लक्षात ठेव। आणखी काय करायचे ते नीट ऐकून घे। रात्री शंकराची यथासांग पूजा करावी। गंध, अक्षता, फुले, पंचामृत, नैवेद्य अशी षोडोपचारे पूजा कर। व्रत करीत असताना जरी तुझ्यावर कोणतेही मोठे संकट आले तरी ते व्रत तू मध्येच सोडू नकोस। ब्राह्मण भोजन घाल, सवाष्ण ब्राह्मणांचे मेहून घाल, त्यांची मनोभावे पूजा कर। मैत्रिणीने सीमंतिनीला उपदेश केला आणि तिच्या सांगण्याप्रमाणे सीमंतिनीने सोमवारचे व्रत धरले। सीमंतिनीच्या पित्याला तिच्या विवाहाची काळजी होतीच। नलराजाचा नातू आणि इंद्रसेनाचा मुलगा चित्रांगद हा वर म्हणून सीमंतिनीसाठी त्याने ठरवला। आपल्या आजोबांच्या प्रमाणे, नलराजाच्या प्रमाणे चित्रांगदही फार शूर पराक्रमी होता, कीर्तिवंत होता। तो सर्व पृथ्वीवर त्याच्यासारखा सुंदर पुरुष, तरुण पुरुष नव्हता। सीमंतिनीचा त्याच्याबरोबर तिच्या पित्याने विवाह ठरवला। सीमंतिनी यती मैत्रेयीने सांगितल्याहून सुद्धा जास्त व्यवस्थितपणाने सोमवारचे व्रत करत होती। चित्रवर्मा राजाने चित्रांगदाला मोठ्या आदराने आपल्याकडे येण्याचे आमंत्रण दिले आणि एक अतिशय योग्य मुहूर्त पाहून आपली कन्या सीमंतीने त्याला अर्पण केली। संपूर्ण नगरीमध्ये 4 दिवस डोळ्याचे पारणे फिटण्यासारखा हा मोठा सोहळा झाला। लग्न समारंभ आनंदाने आणि व्यवस्थित पार पडला। नैषध नगरीचे लोक सुद्धा वधू सीमंतिनीला पाहून फारच खुश झाले।
वराडासह राजा इंद्रसेन नैषद देशाला निघून गेला. दसरा आणि दिवाळी जवळ आली असल्याने राजाने आपल्या जावयाला व मुलीला आग्रह करून ठेवून घेतले. अगदी कृष्ण रुक्मिणीसारखा चित्रांगद सीमंतिनीचा जोडा शोभून दिसत होता. त्यांची सर्व हौसमौज चित्रवर्मा राजा पुरवीत होता. एक दिवस काय झाले, आपल्याबरोबर आपले खास दासदासी आणि मोठी सेना घेऊन चित्रांगद राजा शिकारीसाठी रानात गेला. शिकार मनाजोगती झाली, पण त्या धावपळीने राजाला फार फार श्रम झाले होते. म्हणून त्याने एक सुंदर नौका मागवली आणि आपल्या एका मुख्य शरीररक्षकाला घेऊन चित्रांगद राजा नौकेत बसला. यमुना नदीत राजाची नाव मुक्तपणाने विहार करू लागली. बाकीचे सारे सेवक व सैन्य यमुनेच्या काठावर आरामात गप्पा मारत बसले होते. सर्वजण आपल्या राजाच्या म्हणजे आपल्याच जावयाच्या रूपाचे, गुणाचे, स्वभावाचे मनापासून कौतुक करत होते. यमुना नदीच्या पाण्याचा थांग कधी कुणाला लागला आहे? यमुनेच्या खोल डोहात नौका गेली असताना एकदम सोसाट्याचा मोठा वारा सुटला आणि नौका एकदम डळमळू लागली. सगळीकडे एकदम गोंधळ माजला. थोड्या वेळातच ती छोटी नौका त्या अथांग पाण्यात बुडाली आणि त्यासरशी लोक आकांत करू लागले. सैन्यात एकापेक्षा एक शूरवीर होते, पण अशा स्थितीत काय करावे हे त्यांना कळतच नव्हते. धावत पळत आणि रडत रडत राजा चित्रवर्माकडे गेले आणि त्यांनी ही हकीकत सांगितली. राजा यमुनेकाठी आला. आपल्या आईबरोबर सीमंतिनीही तेथे आली. चित्रवर्मा राजाने त्या सर्वांना आपल्या राजवाड्यात नेले. शोकाने व्याकुळ झालेले राजा इंद्रसेन, त्याची पत्नी लावण्यवती थोडे दिवसांनी आपल्या नगरीला परत गेले. तो आपले नैषद देशाचे राज्य शत्रूंनी घेतलेले त्यांना आढळले. शत्रूच्या हाती पडू नये म्हणून ते दोघे पळून जाऊ लागले, पण शत्रूने त्यांना कैद करून आणले आणि तुरुंगात टाकले. सीमंतिनीने सुद्धा मोठ्या धाडसाने आपला शोक आवरला. आता मैत्रिणीने सांगितलेल्या गोष्टीचे तिला स्मरण झाले. ती म्हणाली होती, केवढेही दुःखाचे पर्वत अंगावर कोसळले तरी व्रत सोडू नको. सीमंतिनीने आपले व्रत तसेच पुढे चालू केले. दर 8 दिवसांनी 1100 सवाष्ण ब्राह्मणांची ती पूजा करू लागली. तिने स्वतः सर्व सुखोपभोगाचा त्याग केला. दिवस रात्र शिवाचे स्मरण चालू केले. अशी 1, 2, 3 वर्षे निघून गेली. इकडे जेव्हा चित्रांगदाची होडी यमुनेत बुडाली होती तेव्हा तो पाण्यात पडला. तिथल्या नागकन्यांनी त्याला पाताळात नेले. पाताळ नगरीचा राजा तक्षक नावाचा एक नाग होता. नागकन्यांनी चित्रांगदाला आणून तक्षकासमोर उभे केले. चित्रांगद राजाने तक्षकाला अगदी नम्रपणाने प्रणाम केला व राजाची स्तुती केली. तक्षक राजाने विचारल्यानंतर चित्रांगदाने आपली सर्व हकीकत त्याला सविस्तरपणाने सांगितली. तक्षकाने विचारले, तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करता? आम्ही भक्ती करतो तो शंकराची. शंकर कृपेचा महिमा फार आगाध आहे. चित्रांगदाने उत्तर दिले, तेजस्वी असा सूर्य ज्याचे नेत्र आहेत, शीतल चंद्रासारखे ज्याचे मन आहे, विष्णू म्हणजे ज्याचे अंतःकरण आहे, बुद्धी ज्याची द्रुहीण आहे, अहंकार ज्याचा रुद्र आहे, असा तो विराट पुरुष सांब सदाशिव आहे. जितके जितके देव आहेत ते सर्व शिवाचे अवयव आहेत. 11 रुद्र आणि मित्र त्याच्या समोर हात जोडून सदोदितच उभे असतात. अशा शंकराचे मी पामर माझ्या शब्दात काय वर्णन करणार? मी म्हणजे शंकराच्या दासाचाही दास आहे. चित्रांगदाचे हे नम्र व चतुर भाषण ऐकून तक्षक राजाला मनातून फार आनंद झाला. त्याने स्वतः सर्व नागलोक फिरून त्याला दाखवला आणि म्हटले, चित्रांगदा, तू मला फार आवडतोस. देवांना कष्टाने सुद्धा मिळणार नाहीत अशा कित्येक गोष्टी येथे आहेत. तेव्हा तू माझ्याजवळ इथेच राहावेस अशी माझी इच्छा आहे. चित्रांगद नम्रपणे म्हणाला, महाराज, माझ्या आई वडिलांचा मी एकुलता एक पुत्र आहे. माझी लावण्यवती सुकुमार पत्नी सीमंतिनी फक्त 14 वर्षाची आहे. मी नाहीसा झालेला पाहून तिने कदाचित प्राण सोडला असेल. माझ्या घरी जाऊन आई वडिलांची सेवा मी करीन. माझ्या वाचून माझी माता अगदी रोज एखाद्या माशासारखी तळमळत असेल. तिचे सारे प्राण नेत्रात गोळा झाले असतील तेव्हा मला पुन्हा पृथ्वीवर नेऊन सोडा. चित्रांगदाने कळकळीचे अश्रू गाळत तक्षक राजाचे अगदी पाय धरले. तक्षक राजाने त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला अपार वस्तू देणगी म्हणून दिल्या. त्याचबरोबर 12 सहस्त्र नागांचे बळ त्याला दान केले आणि जेव्हा तू अडचणीत असशील किंवा तुला माझी गरज लागणार असेल अशा वेळी माझे स्मरण करशील तेव्हा मी तुझ्याजवळ येईन असे आश्वासनही दिले. पृथ्वीवर न मिळणारी रत्ने आणि चिंतामणी ही सप्रेम भेट दिला. भेट मिळालेल्या सर्व वस्तू एकत्र बांधल्या
बांधल्या तर त्याचे पर्वता एवढे गाठोडे झाले. राक्षसांच्या डोक्यावर ते भले मोठे गाठोडे देऊन एका नागाच्या फणीवर बसवून पाण्यामधून तक्षक राजाने त्याला यमुनेच्या तीरावर आणून सोडले. नेमके त्याच वेळी सीमंतिनी यमुनेचे स्नान करण्यासाठी नदीकाठी आली होती. दोघंही एकमेकांकडे पाहतच राहिले, एकमेकांशी पण बोलत मात्र कुणीच नव्हते. त्याने सीमंतिनीला आपली ओळख दाखवली नाही. चित्रांगद राजा आता पूर्वीपेक्षा फारच तेजस्वी दिसत होता. दोघे एकमेकांकडे पाहत होते. स्वर्गातील रंभा उर्वशीने जिचे हास्य दास्य करावे अशी ती अत्यंत सुंदर दिसत होती. तेव्हा चित्रांगद राजा पुढे येऊन तिला म्हणाला, आपण कोण आहात? मला आपली सर्व हकीकत ऐकण्याची इच्छा आहे. आपली हरकत नसेल तर मला सांगा. मग आपल्या जन्मापासूनची सर्व हकीकत सीमंतिनीने चित्रांगदाला सविस्तर सांगितली. सीमंतिनीच्या मैत्रिणीही तिच्या जवळच होत्या. त्यांनी सांगितले की 3 वर्षापूर्वी हिचा पती याच यमुनेच्या पाण्यात नावेतून बुडाला आहे. हिच्या सासू सासऱ्यांना शत्रूंनी पकडून कैदेत ठेवले आहे. त्यामुळेच या सुंदरीची अशी स्थिती झाली आहे. तिची ही हकीकत ऐकताना चित्रांगदाचे डोळे अश्रूंनी भरून आले होते. तो डोळे पुसत होता. सीमंतिनीने आपल्या सख्यांना हळूच कानात सांगितले, त्यांना त्यांचे नाव गाव कुठून आलात हे विचारा. त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची मला सुद्धा फार इच्छा आहे. सख्यांनी चित्रांगदाला तसा प्रश्न केला तेव्हा तो लटकेच तिला म्हणाला, आम्ही एक सिद्ध पुरुष आहोत. तिन्ही लोकात आम्ही मुक्तपणाने संचार करीत असतो. भूत वर्तमान भविष्य या सर्वाचे आम्हाला पूर्ण ज्ञान आहे. एवढे बोलून तिच्या जवळ जाऊन चित्रांगदाने सीमंतिनीचा हात आपल्या हातात धरला. तिच्या कानात सांगितले, मुली, तुझा पती अजून जिवंत आहे. आजपासून 3ऱ्या दिवशी मी तुझी व त्याची भेट घडवून आणीन. मी शंकराची शपथ घेऊन सांगतो, तुझे ऐश्वर्य यापुढे सतत वाढते राहील. पण 3 दिवस ही गोष्ट तू कुणाला सांगू नकोस. सीमंतिनी खालच्या मानेने चोरून त्याच्याकडे पाहतच होती. त्याचे मुखातून बाहेर पडणारे अमृतासारखे बोल आपल्या कानात साठवत होती. खरोखर हाच आपला पती असेल काय? पण तो तर परत कसा येईल? लगोलग डोळे मिटून तिने शंकराचे स्मरण चालवले. परमेश्वरा, तुझी लीला खरोखर अगाध आहे. हा जर परपुरुष असता तर त्याने माझे हात धरण्याचे धाडस केलेच नसते आणि या सिद्ध पुरुषाबद्दल माझ्या मनात प्रेम दाटून आलेच नसते. शंकरा हा सिद्ध म्हणजेच माझा पती असेल तर मी 11 लाख दाम्पत्याची पूजा करीन, 11 लाख वाती लावीन, 11 लाख बिल्वदळे तुला वाहीन. सीमंतिनी अशा प्रकारे आपल्या विचारात दंग झाली असता चित्रांगद म्हणाला, सुकुमार स्त्रिये, आता तू खरेच घरी जा. मी तुझ्या सासू सासऱ्यांकडे जाऊन त्यांना ही आनंदाची बातमी सांगून येतो. त्याने हे सांगताच सीमंतिनी हसतच आपल्या घराकडे निघाली. तिच्या सख्या तिला म्हणाल्या, सीमंतिनी, तू विश्वास ठेव, तो नक्कीच राजा चित्रांगद आहे. त्याच्याशिवाय तुझा हात धरण्याचे धैर्य दुसरे कोण करील? तुझी कथा ऐकून त्या सिद्धाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते हे तू पाहिलेस ना? पुरे ग, आता बडबड नका करू. थोड्या वेळासाठी गप्प बसलात तर काय होईल? असे म्हणून सीमंतिनीने सख्यांना गप्प केले. पण तिच्या चेहऱ्यावर नकळत सौभाग्याची कांती झळाळू लागली. इकडे चित्रांगद एक क्षणात नैषद नगरीजवळ गेला. नंतर एका नागाने मनुष्य रूप धारण केले व तो राजधानीत जाऊन राजाला म्हणाला, सहस्त्र नागांचे बळ घेऊन चित्रांगद आपल्या राज्याकडे आला आहे. तेव्हा तुम्ही अगोदर गुपचूप इंद्रसेन व लावण्यवतीला मुक्त करा आणि पुन्हा सिंहासनावर बसवा, नाहीतर त्याच्याशी युद्ध करून त्याच्या पुढे मरायला तयार व्हा. चित्रांगदाचा शत्रू हे ऐकून घाबरला व शरण आला. त्याने इंद्रसेनाला आपल्या कैदेतून बाहेर काढले व त्याचे राज्य त्याला परत दिले. आपल्या चुकीबद्दल क्षमा मागितली. मग आपल्या पूर्वीच्या वैभवासह राजा इंद्रसेन पुत्राच्या भेटीसाठी निघाला. आई वडिलांना पाहताच चित्रांगदाने अतिशय आनंदाने त्यांचे पाय धरले. राजाने त्याला उचलून आपल्या हृदयाशी घट्ट धरले. लावण्यवतीनेही आपल्या पुत्राला कडकडून मिठी मारली. हरवलेले एखादे रत्न सापडावे आणि 14 वर्षानंतर श्रीरामच कौशल्याला भेटत आहेत अशी ही मायलेकरांची भेट पाहून वाटत होते. सर्व नैषधपूर लतापल्लव पताकांनी शृंगारले होते. माता पित्यासह चित्रांगद प्रमुख रस्त्यावरून मिरवत चालला होता. चित्रवर्मा राजाला ही बातमी कळवण्यासाठी त्याच्या राज्याकडे सेवक धावले होते. राजाला जावई आले आहेत अशी शुभवार्ता कळताच काय करावे आणि काय नाही असे झाले. चित्रवर्म्याने नेत्रातून अखंड आनंदाश्रू वाहू लागले. त्याचा कंठ भरून आला. ज्यांनी त्याला हे शुभवर्तमान येऊन सांगितले त्यांना राजाने आनंदाने अपार धन दिले.
अनेक रथ भरून संपूर्ण नगरात साखर वाटण्याचा हुकूम दिला गेला. सर्वत्र मंगलवाद्ये वाजू लागली. राजाने आपला खजिना सर्वांसाठी उघडा केला. शिवनामाचा जय जयकार करीत तिच्या गळ्यात पुन्हा अलंकार सजवले गेले. सोमवार व्रताची योग्यता काही वेगळीच आहे. सीमंतिनीने शंकराला म्हटल्याप्रमाणे 11 लाख दाम्पत्याचे व्रताचे दिवशी पूजन केले. तेवढ्यात चित्रांगद राजा आपल्या आई वडिलांसह तेथे आला. जावयाला अतिशय प्रेमाने मिठी मारून चित्रवर्मा राजाचे खूप खूप आनंदाश्रू गाळले. दशदिशा अतिशय पुलकित झाल्या. देवांनी स्वर्गातून त्याच्यावर आनंदाने पुष्पवृष्टी केली. नंतर चित्रवर्मा राजाने जावयाला मिरवत आपल्या राजधानीच्या नगरात आणले आणि तेथे पुन्हा चित्रांगद व सीमंतिनीच्या विवाहाचा सोहळा करण्यात आला. राजानंतर चित्रांगदाने सीमंतिनीची भेट झाली. पाताळ नगरीतले आणलेले अतिशय अद्भुतरम्य अलंकार त्याने सीमंतिनीला घालावयास दिले. पाताळ नगरीतला सुगंधराज आपल्या हाताने त्याने सीमंतिनीला लावला. लावण्यवती सीमंतिनी आता पाताळ नगरीच्या आभूषणांनी आणखीनच सुंदर दिसत होती. नंतर आपल्या सासू सासऱ्यांना सुद्धा चित्रांगदाने अनेक वस्तू भेट दिल्या. आपल्या सासू सासऱ्यांना सीमंतिनीने नम्रपणे नमस्कार केला. तेव्हा मग सर्वजण परत नैषध नगरीला आले. पृथ्वीवरच्या सर्व मोठमोठ्या राजांनी एकमताने चित्रांगद राजाला सम्राट म्हणून मान्यता दिली. आपले राज्य आपल्या मुलाच्या स्वाधीन करून राजा इंद्रसेन तपश्चर्येला निघून गेले. शंकराचे तप करून शेवटी त्याला शिवपदाशी मोक्ष मिळाला. पुढे पित्यासारखेच म्हणजे चित्रांगदासारखेच तेजस्वी 8 पुत्र सीमंतिनीला झाले. चित्रांगद व सीमंतिनीने 10,000 वर्षे या पृथ्वीवर सुखाने राज्य केले. पूर्वीच्या नलराजाप्रमाणे चित्रांगदानेही आपली चांगली कीर्ती 10 दिशात पसरवली. प्रजेवर अतिशय न्यायाने राज्य केले. शिवरात्र, सोमवार, प्रदोष ही व्रते निष्ठेने शेवटपर्यंत चालू ठेवली. सीमंतिनीची सुद्धा कीर्ती दशदिशात पसरली. असा हा अध्याय आपण श्रवण केलेला आहे आणि उद्या भेटूयात नवीन अध्यायासह. तोपर्यंत हरिओम.